डेस्पिकेबल मी 4 हा आपला लाडका सिनेमा, त्यातला ग्रूचं कॅरेक्टर तू केलंय. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट मिळते का ऐकून ट्रान्सलेट करायचं? मला ते ऐकून करणं जास्त कम्फर्टेबल वाटतं, जेणेकरून त्याच्यामध्ये माझ्या स्वतः मधला काहीतरी पार्ट जावा. काय राव, माझं कोणी समजूनच घेत नाही, कोणीच ऐकून घेत नाही. एवढा पण वाईट नाहीये ना राव मी. तो सीन झाल्यावर मला असं वाटलं की अरे यार हे भारी आहे. केलं पाहिजे. बोली भाषेची मजा अशी आहे की वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलली जाते ना, त्याचा फायदा आपण डबिंग मध्ये करून घेऊ शकतो. मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण नाही होत तिथे, आपण त्या कॅरेक्टरला मराठीमध्ये पोर्ट्रे करण्यासाठी होतो. बोलण्याची पद्धत जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कॅरेक्टर बदलणार नाही. काय काकांना जिवंतपणी मरण आले, काकांना जिवंतपणी मरण आले. जे त्या ऍक्टरनी स्क्रीनवर दिलेलं आहे तो चौकोन ओळखता आला पाहिजे, मग आपल्याला व्हरायटी झाली. तो ॲनिमेशन मध्ये जेव्हा तू एखाद्या कॅरेक्टरला पाहतोस तर तू कसा त्याचा आवाज क्रिएट करतोस? आपला आवाज म्हणजे आपली आवाजाची पट्टी, वरची पट्टी, खालची पट्टी, 9 ओरिजिनली आहेत. अनालाइज करत नाही की आपण बोलतो कशा पद्धतीने, तोपर्यंत हे क्रॅक करणं अवघड आहे. मला असं वाटतंय की आपल्यासाठी समोर दिसणारे व्हिज्युअल्स हाच प्रायमरी रेफरन्स असला पाहिजे. आवाज शोधण्यासाठी खूप इंटरेस्टिंग टूल तू शोधलेस असं मला वाटतं, आणि दिस कुड हेल्प मेनी आर्टिस्ट टू फाइंड देअर कॅरेक्टर व्हॉइसेस. हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ प्रेझेंट्स लेट्स टॉक व्हॉइस विथ प्रियदर्शिनीचा अजून एक एपिसोड. हा, खूप साऱ्या पॉडकास्टच्या गर्दीमध्ये आणखीन एक पॉडकास्ट, पण आपण आज खूप धमाल करणार आहोत, खूप इंटरेस्टिंग गप्पा मारणार आहोत ॲनिमेटेड डबिंग विषयी, ज्याच्याबद्दल सगळ्यांना मॅक्सिमम उत्सुकता असते आणि सगळ्यांना असं वाटतं की मला हे करायचं आहे, मला वेगवेगळे आवाज काढायचे आहेत आणि मला ॲनिमेटेड कॅरेक्टर्सला डब करायचं आहे. तर त्याच्याविषयी आपण खूप जाणून घेणार आहोत. आणि आपल्याकडे आज जो आला आहे, द मॅन विथ मेनी व्हॉइसेस जसा आम्ही त्याला स्टुडिओमध्ये म्हणतो, प्रतीक कार्यकर्ते. हाय, वेलकम. कसा आहेस? खूप नर्वस आहे. भयानक. हे काहीतरी वेगळंच आहे, हे नाही घ्यायची सवय नाही मला, या माईकची सवय नाहीये. इथे जो लावलाय तो मग तुझ्यासाठी वेगळा अरेंज करायचा आता? एवढं नाही, चालेल ना? ओके. पण हा, सो मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की जिओ हॉटस्टारवरती बऱ्याच इंग्लिश फिल्म्स, ॲनिमेटेड फिल्मचं मराठी डब अवेलेबल आहे. त्यातलं डेस्पिकेबल मी 4 हा आपला लाडका सिनेमा, त्यातला ग्रूचं कॅरेक्टर तू केलंयस आणि त्याचा ऑफिशियल मराठी व्हॉइस तू आहेस. प्लीज आम्हाला तो ऐकव, मी खूप एक्सायटेड तो ऐकायला. ओके. सो चौथ्याच पार्टसाठी गुरु फक्त मी केला ऑफिशियल म्हणायचं झालं तर मराठी. ओके. सो आणि जेव्हा ऑडिशन आणि या सगळ्या गोष्टी आल्या त्यावेळेस मी बराच वेळ घेतला तो आवाज क्रॅक करायला. सो सुरुवातीला तो खूप फेमस कॅरेक्टर असल्यामुळे त्याचं मला कितपत तिथपर्यंत पोहोचता येत आहे हा प्रयत्न मी करत होतो. आणि त्याच्यामध्ये समथिंग इज मिसिंग हा त्याचा ओरिजिनल थोडा हाय पिच्ड वाला आवाज होता. बट मग ते मराठीत केल्यानंतर भाषेचा इतका परिणाम पडतो त्याच्यावर की त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट येत नव्हता जो इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. आणि जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या मराठी भाषेतल्या त्या हार्म करत होत्या त्या व्हॉइसला. जसं की म्हणजे काहीतरी राहत आहे. आता याच्यामध्ये ना थोडं वरती नेलं की त्याची मॅच्युरिटी म्हण किंवा त्याचा जो होल्ड आहे त्या कॅरेक्टरवरचा तो खूप कमी राहत होता. सो मग मी थोडंफार इकडचं तिकडचं ट्राय करून सो मी एकच सीन वेगवेगळ्या आवाजांमध्ये करत गेलो. आणि मग शेवटी मी म्हणजे असं काही फार वेगळा नाही दिलाय, पण मला असं वाटतं की हा आवाज त्या कॅरेक्टरसाठी ओके आहे. सो काहीतरी राहत आहे, चॅट कनिंगहॅम हे नाव पण माझं वाटूच शकतं या ह्याच्यामध्ये होतो मी. सो आय थॉट की मला याच्यामध्ये वरती पण नेता येईल जिथे जिथे ओरिजिनली पायलटमध्ये तो आवाज वर गेलाय. आणि मला जिथे हवाय, जिथे इमोशनल सीन आहे, हो देवा आज तिचा दिवस चांगला जाऊ दे, या ह्याच्यामध्ये मला खाली यायचं होतं. सो मग मी ट्राय करत होतो की मला असा कुठला तरी एक रेंज हवी की ज्याच्यामध्ये वर खाली दोन्हीकडे मला फिरता येईल. डेस्पिकेबल मी 4 मध्ये मोस्टली मी 1, 2, 3, 5 ते 7 कॅरेक्टर्स केलेत. त्याच्यामध्ये खूप सारे मिनियन्स पण केलेत. हो, येस, मिनियन्स पण केले.
सो मिनियन्सची पण एक वेगळी मजा आहे. मग मी ते कॅरेक्टर कसं सोडू शकतो. ते खूप फेमस आहे आणि मग ते मला तर करायचं होतं. सो त्या Nice. गर्दीत कुठेतरी माझंही कॅरेक्टर त्याच्यामध्ये मी घेताना काय घेतलं होतं म्हणजे आमचं असं झालं होतं की ती जिब्रिश आहे हा. बट ती इंग्लिश वाली जिब्रिश आहे. मग बरोबर, त्यांनी मध्ये बरोबर. मध्ये थोडे इंग्लिश वर्ड्स वापरले हा. जेणेकरून लोकांना समजावं. हा. सो म्हणून मग ते मराठीत आम्ही ट्राय करत होतो. म्हणजे मी मिनियन्स करत असताना कम्प्लिटली मी मराठीतच बघत होतो की काय मला असं सापडतंय का की मी वापरू शकतो, मी करू शकतो. सो मी एक मिनियन असा ठेवला होता की ज्याचं शेवटचं अक्षर लांबलं जातं. असं काय नको ना असं हे राईट. Oh, सो त्यानेकरून nice. ते तो जे अॅनिमेशन मध्ये आ येत होतं ते नको ना, मग ते असं ट्राय करत Oh, होतो. सो असे मी nice. खूप सारे शब्द होते ते मी ट्राय करत होतो. वा. आणि जे बाकीच्यांनी पण मिनियन्स केले त्यांच्याकडनं पण मी त्याच्याच पद्धतीने करून घेतलं होतं. सो आयड लाईक टू आस्क की आता इंग्लिशचं मराठी करायचंय किंवा इंग्लिशचं हिंदी करायचंय, जे काही आहे, जे रिजनल डबिंग होतं त्याच्यामध्ये स्क्रिप्ट मिळते का ऐकून ट्रान्सलेट करायचं? काय प्रोसेस? डिपेंड्स म्हणजे कधी कधी तुम्हाला स्क्रिप्ट मिळते पण बऱ्याच वेळेला असं असतं की स्क्रिप्ट मिळूनही फायदा नसतो. कारण गुगल ट्रान्सलेटेड स्क्रिप्ट येते किंवा असं म्हणू शकतो की ट्रान्सलेटरनी फार विचार नाही केलाय त्या गोष्टींवर की त्याचा मूळ अर्थ काय आहे. त्यांना जे त्या स्पेसिफिक वाक्यांवरून कळलंय तसं ट्रान्सलेशन करून दिलं जातं. पण त्याला एक आगापिछा असतो. ट्रान्सलेशन. हा राईट. सो ते कुठे सापडत नाही. सो मोस्टली मला अशी सवय आहे पहिल्यापासून की एक ऑड वाटतंय कारण सुरुवातीला इंग्लिश या लँग्वेजचीच प्रॉब्लेम होता मला समजायला, त्याच्यात त्या ऍक्सेंट्स आणि हे आणि ते. मग हळूहळू ती सवय होत गेली. पण आता मी या ह्याच्यावर आहे की मला ते ऐकून करणं जास्त कम्फर्टेबल वाटतं, जेणेकरून त्याच्यामध्ये माझ्या स्वतः मधला काहीतरी पार्ट जावा. जे मी ऑब्झर्व केलंय, ज्या माझ्या गोष्टी आहेत आजूबाजूच्या, जे मी पाहिलंय ते त्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये जावं म्हणून मी त्या गोष्टी खूप घेतो. सो बऱ्याचदा आपण असं बघतो की जेव्हा ॲनिमेटेड फिल्मचं विशेषतः डबिंग होतं रिजनल लँग्वेजमध्ये, तेव्हा काहीतरी रिजनल रेफरन्सेस त्या भाषेमध्ये येतात, ज्याला आपण लोकलायझेशन असं म्हणतो. राईट. तर दोन पद्धतीचे लोक आहेत. काही आहेत त्यांना ते आवडत नाही, त्यांना असं वाटतं की जो रेफरन्स आहे तोच असावा, आणि काहींना असं वाटतं की नाही, ते आपण ज्या भाषेत करतोय त्या भाषेची गंमत आली पाहिजे, त्या भाषेचे रेफरन्सेस आले पाहिजेत. आय थिंक बोल्ट ही जी फिल्म आहे ज्याच्यामध्ये एक डॉग सुटून कुठेतरी गल्ली बोळातल्या अशा छपरी स्ट्रे ॲनिमल्सच्या संपर्कात येतो, अशी ॲनिमेटेड फिल्म आहे. तर तिकडे जेव्हा हिंदीमध्ये डब झालं त्याचं, तर त्यांनी बरेच हिंदीतले ॲक्सेंट्स वापरले किंवा बंबईया हिंदी आपण ज्याला म्हणतो की भिडू आणि असले काहीतरी शब्द इन्कॉर्पोरेट करणं, जे की इंग्लिशमध्ये नव्हतं ते त्यांनी आणलं हिंदीमध्ये करताना. तर असं बरेच डब्स आपण बघतो. तर डू यू गो फॉर इट ऑर डू यू गो अगेन्स्ट इट? तुला ते आवडतं, नाही आवडत, पटतं, नाही पटत? इंग्लिश मूव्हीज मधल्या म्हणजे लाईव्ह ऍक्शन मध्ये मोस्टली मी पाहिलंय की स्पेसिफिक कॅरेक्टर्सना तशी भाषा दिली जाते. राईट. ते मला खटकतं. ओके. थोडं रेसिझम कडे जाणारा तो पार्ट आहे. तो माझा पर्सनल मुद्दा आहे, माझं पर्सनल मत आहे. करावं नाही करावं हा मुद्दा वेगळा आहे. पण राईट. अशा वेळेस हे जेव्हा जनरलाइज होत जातं की बंबई हिंदी म्हणतेस, तर ते न होता मला असं वाटतंय की थोडा ना कॅरेक्टरनुसार गोष्टी आपण बदलू शकतो असं मला वाटतंय. म्हणजे फ्रेडी फ्रॉकफेस नावाची एक ॲनिमेटेड मूव्ही आहे, त्याच्यामध्ये सो मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे गुंडा नावाची प्रवृत्ती इकडे तिकडे बरीच आहे. सो मला कानावर खूप शब्द आणि खूप गोष्टी तशा पडल्यात. सो मी तेव्हा सुरुवातच होती माझी डबिंग ह्याच्यामध्ये, आणि मी 2-3च सिरीज केल्या होत्या असं काहीतरी होतं, आणि ती मूव्ही आम्ही करत होतो. सो तोपर्यंत प्रमाण भाषा वापरण्यात येणारी कॅरेक्टर्स माझ्या वाट्याला आली होती सगळी, की ज्याच्यामध्ये मी प्रमाण भाषा वापरू शकतो. पण इथे मला असं वाटलं की माझं कॅरेक्टरच तो गुंडच आहे गावचा, आणि तो तसंच आहे. सो कारण लीड जो होता तो असं म्हणत होता की तू मला मारू नकोस, मी तुला 2 पैसे देईन, 4 पैसे देईन. मला असं आलं की बरं ठीक आहे, आपण याला ना खरंच एक डॉमिनंटच करूयात. कारण जर गुंड असेल आणि अशा भाषेत कोणी जर बोलत असेल तर मग तर अजून सटकायला आणि अजून
बोलायला मदत मिळू शकते. तर मग आता ठासतोच याची मी हा तसं झालं. आणि मग मी एक टेक दिला. मग निमिष म्हणाला की अरे ही भारी वाटते, आपण हे करूयात, असं करूयात. आम्ही अख्खी फिल्म तशी केली. आणि त्या ह्याच्यात ना एक इमोशनल सीन आला. मग म्हटलं की अरे आता तर याचं सगळं जातच आहे, पण तरी ना त्या ह्याच्यामध्ये की काय राव, माझं कोणी समजूनच घेत नाही, कोणीच ऐकून घेत नाही, एवढा पण वाईट नाहीये ना राव मी. त्याच्यामध्ये पण ना त्या भाषेत पण ते इमोशन आहे ना. हा, So, तो सीन झाल्यावर मला असं वाटलं की अरे यार हे भारी हे आहे, केलं पाहिजे हे. हे केलं. आणि मग तिथनं पुढे तर मग धिंगाणाच. मग आता रिसेंटली एक सिरीज केली, त्याच्यामध्ये एक पिंटू नावाचा कॅरेक्टर होता, लीडचा मित्र होता. आणि तसं लुकडा बुटका मित्र होता. आणि ऑडिशन साठी बसलेलो आणि पलीकडनं असं आलं की बाबा घे, टेक दे. आणि मला तसं बघता क्षणी असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक ट्राय तर करू शकतो आपण. आणि मग का बे पागल झाला का, कशाला असं बोलतो, हे दिलं. आणि मग पलीकडनं असं आलं की अरे एक मिनिट, अरे थांब, हे देऊया, ह्याला देऊया, हे करूच्या. आणि मग मी तसंच केलं कॅरेक्टर. आणि लकीली त्याच्या सगळ्या म्हणजे दोस्ती में ना ये बात अच्छी नहीं है असं आलं त्याचं. ठीक आहे, एका सीनसाठी. आणि मग मी केलं दोस्तीमध्ये ना हे सगळं चालत नाही. सो ते नाही इतकं सुंदर बसलं ना त्याच्या तोंडाचं हे. म्हणलं की हे क्लिक होणं गरजेचं आहे. आणि तू म्हणलीस ना रिजनल आणि ह्या सगळ्या लँग्वेजचा फायदा करून घ्यायला पाहिजे. प्रमाण भाषेचं आहे, मला मान्य आहे. पण जेव्हा ती प्रमाण भाषा सोडून दुसऱ्या कुठल्या तरी लहेजामध्ये बोलण्याचा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीत बोलण्याचा प्रयत्न होतो, त्याला पण लिमिटेशन्स आहेत. जस्ट बिकॉज की ऍक्टिंगमध्ये सुद्धा मोस्ट प्रोबॅबली 70-80% ऍक्टर्सना एकाच प्रकारची गावठी भाषा बोलता येते. बरोबर. सो बाकी मराठी कुठलीच नसते, जी त्यांची किंवा मग एक म्हणू शकतेस की समद म्हणलं की गावठी झाली, जेनेरिक गावठी भाषा तशी झाली. पण बोली भाषेची मजा अशी आहे की वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलली जाते ना, त्याचा फायदा आपण डबिंग मध्ये करून घेऊ शकतो. झालंय असं की हिंदी जेव्हा डब व्हायला लागलं होतं तेव्हा मला असं वाटतंय, म्हणजे मी माहित नाही मला काय झालं असेल, पण मला असं वाटतं की ते ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागला असेल. सेम गोष्ट रिजनल लँग्वेज सोबत आता होती की ते मराठी ऐकल्यानंतर ऑडच वाटतंय. मला जर रँडमली म्हणलं किंवा इथे बसलेलं कोणालाही म्हणलं की रँडमली की मराठीमध्ये बघा ना काय फरक पडतो, नाही बघवली जाणार. जस्ट बिकॉज की त्याची क्वालिटी तेवढी नाही. का क्वालिटी नाही? कारण तेवढा अभ्यास नाहीये. कुठला अभ्यास नाहीये? भाषेचा अभ्यास नाहीये. भाषेचा अभ्यास जेवढा तुमचा वाढत जाईल कॅरेक्टर विषयी, तेवढ्या त्या एन्व्हायरमेंट विषयी, कशाबद्दल स्टोरी आहे, कुणाची स्टोरी आहे, ह्याचा विचार जेव्हा आर्टिस्ट करायला लागेल ना, तेव्हा गोष्टी चांगल्या पद्धतीने बाहेर येतील. आणि मी ते ट्राय करतोय वेगवेगळ्या ठिकाणी, करून बघतोय. आणि क्रिएटर्स ऑफकोर्स जे कोणी ते डब क्रिएट करण्यासाठी कारणीभूत आहे ते सगळ्यांनी काय हा मुद्दा बरोबर आहे. पण मी आर्टिस्ट आहे, माईकच्या मागे मी आहे. मी आता माझ्याबद्दलच बोलेन. आपण दुसऱ्यांवर कायम डिपेंड राहण्यापेक्षा की स्क्रिप्ट चांगली नाहीये, म्हणजे फरक नाही पडत आपल्याला. नाहीये चांगली नाहीये, मी तिकडे इम्प्रोव्हाइज करायला पाहिजे. जर मी ते काम करतोय, मी काहीतरी क्रिएट करतोय, मी आर्टिस्ट म्हणतोय तर, आणि ते झालं तर उत्तम रिझल्ट बाहेर येतो. रॅदर आता तुझी एक्झाम्पल्स दिलीस त्याच्याने खूप वेगळा फ्लेवर बाहेर आला आणि आता असं वाटतं की ओ हे असं असणार असेल तर मला मराठीत ऐकायला आवडेल. राईट. आता गंमत सांगतो मराठीची. पुष्पा जो मराठीत केला, श्रेयस तळपदेंनी लीड केला, सगळ्यांनी कौतुक केलं. कोणी ह्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं की अख्ख्या पिक्चरमध्ये फक्त आणि फक्त श्रेयस तळपदे मराठी बोलतो, त्याची आई सुद्धा मराठी बोलत नाही. मान्य आहे श्रेयस तळपदेंनी खूप बेसिक मराठी शब्दच वापरलेत, पण गावातलं दुसरं कोणीच मराठी बोलत नाही. नरेटर मराठी बोलत नाही, त्याची आई मराठी बोलत नाही. मग हा लूप होल आहे. हा तुम्ही कशासाठी केलाय? ऑडियन्स खेचण्यासाठी केलाय. मान्य आहे, करा, नो प्रॉब्लेम, करा त्याला मराठी, पण थोडे रेफरन्स द्या. त्याच्या आईच्या तोंडून द्या, कुठून तरी त्याच्या भावाच्या तोंडून द्या. गावातलं एक माणूस तरी बोलू दे, कोणीच नाही बोललंय. सो ना हे फरक दिसून येतो की तुम्ही बाकी कॅरेक्टर्सना आणि लीड कॅरेक्टर्सना वेगळं ठेवलंय, ते मर्ज नाही होते. म्हणजे फक्त मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण नाही होत तिथे, आपण त्या कॅरेक्टरला मराठीमध्ये पोर्ट्रे करण्यासाठी आहोत. राईट, बरोबर. सो तशी मेंटॅलिटी ठेवल्यावर आपोआप आपल्याला या सगळ्या गोष्टी सुचत जाणार आणि आपले इनपुट्स जास्तीत जास्त वाढत जाणार. हो. आणि मराठीत बोलण्याची पद्धत जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कॅरेक्टर बदलणार नाही, हे त्यांना कळत नाहीये. जसं की स्पीड वाईज म्हणतोस, बऱ्याच गोष्टी आहेत. पॉझेस आहेत, स्पीड आहेत, शब्दफेक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही श्वासांचा कसा वापर करताय त्याच्यामध्ये ते आहे. तुमचं कॅरेक्टर काय आहे मेनली, त्याच्यावरनं तुम्ही बोलण्याची पद्धत तुमची कळून येते.
ठीक आहे, आता एक राजाभाऊचं कॅरेक्टर आहे, काकांना जिवंतपणी मरण आले, ही एक झाली. ठीक आहे. आणि त्याच सिरीज मधलं माझं दुसरं कॅरेक्टर आहे, काकांना जिवंतपणी मरण आलंय. राईट. याच्यानी आता हे बोलण्याची पद्धत बघ, दुसरावाला होता तो जास्त प्लेन होता. याच्यावरनं मला हे कळून येतं की त्याला त्या गोष्टीविषयी फार कळत नाहीये, तो जस्ट कन्व्हे करतोय. करेक्ट. पहिल्या याच्यामध्ये जस्ट छोटस ब्रीदिंग आल्यामुळे ती गोष्ट आली. आता तो माणूस ऍक्टिंग करत असताना सतत याच ह्याच्यात होता, मला ते वापरायचं होतं की तो वापरतोय ब्रीदिंग, मी पण वापरणार. सो आपण एका चौकोनात आहोत ऑलरेडी, जे त्या ऍक्टरनी स्क्रीनवर दिलेलं आहे. तो चौकोन ओळखता आला पाहिजे, मग आपल्याला व्हरायटी सापडेल. हे तू लाईव्ह ऍक्शन बद्दल बोलतोस? लाईव्ह ऍक्शन बद्दल बोललो, बट अॅनिमेशन मध्ये याचा अजूनच वाढून जातं. पण मी लाईव्ह ऍक्शन बद्दल का सांगतोय की इथे प्रॉब्लेम येतो लोकांना विचार करताना. लोक म्हणतात की नाही आपण काय करणार, आणि मोस्टली काय होतं, लाईव्ह ऍक्शनला येताना ऍक्टर्स जे असतात, जे डबिंग करतायत ते येतात, सो ते त्यांची ऍक्टिंग वापरतात. तुम्ही तसं नाही करू शकत. तसं नाही करू शकत. तुम्हाला त्या समोरच्या कॅरेक्टरची ऍक्टिंग करायची. थोडं येतं तुमच्यातलं, मला मान्य आहे, पूर्णतः नाही येणार, पण ते स्वतःची ऍक्टिंग इतकी पुश करतात की त्या कॅरेक्टरचं लांब राहून जातं. मग आपल्याला असं वाटतं की बेटर होऊ शकलं असतं, इमोशन बेटर नाही, तुम्ही नाही विचार नाही केला. इमोशन बेटर होऊ शकलं असतं हा मुद्दा नाहीये. तुम्ही त्याच्या झोनमध्ये जायला वेळ घेताय किंवा नाहीच जात आहे, लांब आहात तुम्ही अजून त्या कॅरेक्टर पासून. तुम्ही फक्त ते स्क्रिप्ट मधल्या इमोशनच्या मागे पळताय, असं मला वाटतं मोस्टली. म्हणजे ते डब करताना ते कॅरेक्टर जगणं जे आपण म्हणतो त्या लाईनवर जर नाही गेलो तर ते ड्राय वाटू शकतं किंवा ते लेस इमोशनल वाटू शकतं. आता बघा, हे जे वाक्य आहे ना की ते कॅरेक्टर जगा, ते फील करा, हे करा, हे खूप असं जनरली सांगून देतो आपण की करा ना, हे करा, ते करा. त्यांना नाहीच कळत मोस्टली. जगायचं म्हणजे काय करा हे कळतच नाही. ब्रीदिंग मॅच करा, राईट. त्या कॅरेक्टरचा झोन काय तो ओळखा, त्या कॅरेक्टरचा बॅकग्राऊंड ओळखा. आपण ना ब्रीदिंगकडे लक्ष देतो, ना त्या झोनकडे लक्ष देतो, मी जसं म्हणलं आता, ना त्या फ्लोकडे लक्ष देतो. बऱ्याचदा असं होतं की आधीचं वाक्य आणि नंतरचं वाक्य डिलिव्हर केलेलं, याची एनर्जीच मॅच होत नाही, कारण आपण कट करत. हा, सो ते पार्ट मध्ये दिल्यामुळे ते तसं होतं. पण ते एनर्जीला घेऊन जाणं हे कळलं पाहिजे. आणि असं नाही ना की प्रत्येक वेळेस आपण इंजिनियरला सांगू शकतो की पहिल्यापासून सीन लाव. सुरुवातीच्या काही ह्याच्यात होऊ शकतं, हे मी केलंय खूप. मी खूप मोठा क्यू घ्यायचो आधी, लाव 30 सेकंद आधी बसणं लाव, येऊ दे सीन, बघू दे मला सगळं, मग माझं येत आहे. पण हे नंतर कळत गेलं की नाही, याच्यामुळे ना माझा फ्लो सापडत नाहीये, उलट मी दुसरीकडेच कुठेतरी जातो परत सुरुवातीला. हा, सो ते झोन पकडण्यासाठी सगळी इंद्रिय कामाला लागली पाहिजेत. डोळे, कान, बुद्धी, शरीर, श्वास. आय थिंक ते सगळं मल्टीटास्किंगच आहे की तुम्हाला ते करेक्ट ट्रान्सलेशन पण म्हणायचंय, ते त्या टाइम्ड पोर्शन मध्ये पण म्हणायचंय, ते फील पण करायचं आहे, तो मॉड्युलेशन पण मेंटेन करायचं आहे, त्याच्यात एनर्जी पण मेंटेन करायची आहे. अशा खूप गोष्टी तुम्हाला एकाच वेळेस त्या 4 सेकंदात द्यायच्या असतात. सो एनिवे ते खूप फोकसचं आणि सगळ्या सेन्सेसना ओपन ठेवून करायचं काम आहे. ते फक्त वेगवेगळे आवाज काढणं इथपर्यंत मर्यादित राहत नाही, त्याच्या खूप पुढे गोष्टी आहेत. राईट. कारण आवाज काढण्याचा मुद्दा म्हणशील ना, तर एखादा आर्टिस्ट आला आणि आपण त्याला म्हणलं की काय करू शकतो, लहान मुलाचा आवाज काढू शकतो, राक्षसाचा आवाज काढू शकतो, बस एवढंच येतं आम्हाला अॅनिमेशन मध्ये, एवढंच आहे. बट ते तेवढ्या पुरतं मर्यादितच नाही असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तर अजून पुढे 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 जात राहतं. तुझ्यासाठी लाईव्ह ऍक्शन की अॅनिमेशन काही म्हणजे ह्याला काही अर्थच नाही प्रश्नाला. सो अॅनिमेशन मध्ये जेव्हा तू एखाद्या कॅरेक्टरला पाहतोस तर तू कसा त्याचा आवाज क्रिएट करतोस? ओके, सो आता एकतर आपण मोस्टली डब करतो, सो आपल्याला ओरिजिनल लँग्वेज मध्ये आपल्याला ऐकू येतं. हा, सो मोस्टली सगळ्यात प्रायमरी स्टेप असते की जो काही ओरिजिनल आवाज आहे तो किती ऍप्ट बसतोय कॅरेक्टरला, त्याच्या जवळ माझ्या आवाजाची रेंज जाऊ शकते का हे बघणं. जात असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा सुटेबल आहे तर मी डायरेक्ट तो देऊन टाकतो, की जसा पायलट मध्ये आहे तसा मी दिला. जसं वाटलं मला की खटकतंय, नाही हे नाही वाटत आहे मला, की जसं तू ग्रूचं म्हणालास की मी तो आवाज कॉपी केला पण तो मराठीत वर्क होत नव्हता. राईट, सेम.
सो देन यू क्रिएट युअर ओन हा व्हॉइस. बरोबर. मग आता त्याच्यासाठी काय करायचंय? मग त्याच्यासाठी करायचंय की त्याची बॉडी लँग्वेज काय म्हणतीये, सगळ्यात मेजरली त्याची बॉडी काय म्हणतीये, म्हणजे बॉडीचा शेप काय म्हणतोय. बरोबर. एक कॅरेक्टर आहे पांडेजी पैलवान नावाच्या एका कार्टून सिरीज मध्ये, तर त्याचं असं उभं आणि एवढीशी मान आहे. ठीक आहे. मग म्हटलं माझी हवा पास व्हायला म्हणजे त्या कॅरेक्टरची इथनं फुफ्फुसामधनं बाहेर एवढीच जागा आहे. बरोबर. डेफिनेटली मला आवाज पूर्ण दाबायचा आहे. अरे काय करतो रे, हे करणं एक्सपेक्टेड. वाव. बरोबर. हा. त्याचाच पार्टनर आहे चुन्नी मुन्नी असे 2 कॅरेक्टर आहेत. ठीक आहे. दोन्ही मी केलं. त्याचाच पार्टनर आहे. ठीक आहे. हा असा हे ते लॉरेन हार्डी पासून जे सुरू झाले ते सगळीकडे सगळीकडे आहे ते सेम आता. इथे पण तसंच आहे की मग असं दुसरं आहे. पण आता ह्याच्यामध्ये ना ह्याची मानच बसली, त्याला मानच नाहीये. हा. सो आय नीड टू गो डाऊन, हा. आय नीड टू क्रिएट सम स्पेस इथं. बरोबर. हा. अरे चुन्नी काय म्हणतोस तू. हा हा. राईट. आता हे दरवेळेस कम्फर्टेबल होत नाही. हा. सो काय करायचंय मला, हा इफेक्ट मला हे ठेवून आणायचा आहे, कारण मी हे दरवेळेस नाही बोलू शकत. करेक्ट. आणि रिस्ट्रिक्शन आहेत. माईक पण कुठे येणार? हा इथे- प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम Correct. येतो, सगळा हे होतो. Correct. अरे चुन्नी. सो मी थोडा ओपन केला हम्म. त्याला फक्त, हम्म. आणि मग दिला, आणि मग म्हणलं की हा हे कॉन्ट्रास्ट बसून जाते. हम्म. बरोबर. सो अशा पद्धतीने तू एका सिरीज मध्ये 17 कॅरेक्टर्स करतो. एवढे नाही, चल 17 काय 16 किती? 20 वगैरे. नाही तसं नाही. स्मर्फ्स नावाची एक सिरीज होती, त्याच्यामध्ये केलेत खूप. पण हे खरं आहे की तू एकाच एपिसोड मध्ये एका पर्टिक्युलर सिरीजच्या तू मॅक्सिमम कॅरेक्टर्स केलेत केले. आणि ते नाही पकडले गेलेत. इतके व्हेरिएशन्स तू आणू शकतोस. म्हणूनच कधी कधी तुला- पकडलं जातं. म्हणजे अगदीच असं नाही म्हणणार मी की नाही का 11च्या 11 वेगळे आहेत, असं नाही होणार. पण तेव्हा साऊंड इंजिनियर थोडीशी मदत कर. नाही करत का, एवढं पण सेम नसतं. पण हे कळतं की बाबा की हा एका आर्टिस्टने दिला आहे, कारण एक आवाजाचा तेवढं कळू शकतं. आवाजाचा एक काय म्हणू शकतो की 11 आवाज. 11 दिलेत. स्मर्फ्स मध्ये ऑप्शन नव्हता यार, 100 स्मर्फ्स असतात. ठीक आहे. एक त्यांचा पापा स्मर्फ आणि एक विलन गार्गमेल. ठीक आहे. आता 100 स्मर्फ्स म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला 4-5 तर येणारच होते. पण मग तेव्हा अवेलेबिलिटी नव्हती म्हणून 2च, मी आणि वरद, आम्ही दोघच करत होतो. मग तो घ्यायचा, मी घ्यायचो अर्धे अर्धे वाटून. तर मग त्याच्यामध्ये 100 होते आणि ते सगळे सेम दिसतात इफ यू सी. हो. राईट. स्मर्फ सगळे सेम. हा, पण त्यांचा स्वभाव वेगळा आहे. मिनियन सारखंच नाही नाही. नाही, ओके. मिनियन कम्प्लीट वेगळा आहे. मिनियनचा एक पर्टिक्युलर झोन आहे मस्ती. यांचा तसा नाहीये. तसं नाहीये. यांचं तसं नसल्यामुळे थोडे थोडे वेगवेगळे आवाज वापरलेत. ठीक आहे. आता तो हेफ्टी म्हणून एक कॅरेक्टर होता. राईट. तो प्रत्येक स्वतःला असं खूप दाखवत होता. सो त्याचं ना खूप प्रोजेक्शन होतं. नावच त्याचं hefty आहे. हेफ्टी. राईट. खूप ओरडायचं असत, हे करायचं ते करायचा. स्टील तो लहान होता. सो मी काय केलं की त्याचा आवाज लहान केला, असं आपण समजून चालू. एवढा आवाज लहान केला, पण मला प्रोजेक्ट करायचा आहे. पण मग मी या आवाजात प्रोजेक्ट केलं तर ते एवढं छान नाही वाटत आहे. सो मी त्याला थोडं अजून हस्क ऍड केला. सो मग हा आवाज आला. या ह्याच्यामध्ये मी कितीही ओरडू शकतो, पण तो कानांना त्रास देत नाही. राईट. हो, हा हेफ्टी म्हणून आला. सो ग्रीडी आला एक, जो की सतत खात असतो. मग त्याच्यामध्ये थोडासा ग्रंट आणि पापा स्मर्फ जेवायला काय बनवायचंय, हा, जे की नॉर्मल आपण करू शकतो. पण तो खात होता म्हणून मला ते सतत थोडस टाकून हे करायचं होतं. याच्याबरोबर तो लेझी नावाचा एक कॅरेक्टर होता की पापा स्मर्फ. हे तर माहितीच आहे तुला की झोपेत आपण हळू पेस डाऊन हे करायचं ते करायचं. एक नावाचं ब्रेनी नावाचा एक कॅरेक्टर होता. ठीक आहे. खूप त्रास दिला मला त्या कॅरेक्टरनी, पण माझं फेवरेट कॅरेक्टर आहे ते. ब्रेनी ना त्यामुळे. नाही, हा मुद्दा नाही, पण त्याचा आवाज खूप इरिटेट करत होता ओव्हरऑल सगळ्यांना, स्मर्फ्सना. कर्कश नाही, त्रास, सतत प्रश्न, सतत हे. मग त्याचा आवाज पण तसा पाहिजे. पापा स्मर्फ, मला काय वाटतं आपण इथे अशा पद्धतीने काहीतरी केलं तर आपल्याला याचं सोल्युशन सापडू शकतं. म्हणजे सतत बोलतोय आणि तो खूप बोलायचा. म्हणून मग मला ते तसाच आवाज सापडवून घ्यायला लागला त्याच्यासाठी. आता इकडे सगळ्यांचे शेप सेम आहेत, बॉडी लँग्वेज सेम आहे, स्वभावानुसार चेंज कराव्या लागल्या गोष्टी. एक जणाला पेंटर म्हणून एक आला त्यांच्यामध्ये कॅरेक्टर. त्यांनी काय म्हणू शकतो, इटालियन हा ना काहीतरी असं झोन होता. म्हणजे भाषा थोडीशी वेगळी होती आणि मग ती इंग्लिशमध्ये त्याला एक असं लहेजा देऊन असं केलं होतं. मग तेव्हा मी पहिल्यांदा जे मगाशी पिंटूसाठी वापरलं, सांगितलं तुला, ते तेव्हा वापरलं होतं. अरे फोपाटा फेल पापा स्मर्फ.
काय बोलतात मी, असं होणारच नाही ना, असं देऊन टाकलं मी. असं 100 आहेत, काय करू, मला कुठेतरी काहीतरी ऑप्शन शोधावाच लागणार आहे. Correct, correct, म्हणून मी ते दिले आणि मग मला ते एकानंतर एक कळत गेलं. मग जेवढे काही स्मर्फ यायचे आम्ही देऊन टाकलं आणि सगळ्यात शेवटी मी गार्गमेल पण केला, जो की खूप अवघड होता. सतत त्याच्या आवाजात आपलं वर खाल असं इकडून तिकडून, या स्मर्फचा मला खूप राग येतोय. आता हा जो आहे ना, हा सिद्धार्थ कुलकर्णी म्हणून ऑलरेडी स्टुडिओमध्ये एक होता, त्यांनी दिला होता. सो मला तेच करावं लागणार होतं. Oh मला my ते God. करायचं होतं बाय डिफॉल्ट. म्हणजे ठीक आहे, मला परमिशन होती की तुझ्या दृष्टीने तू करू शकतोस, पण त्यांनी ते करून ठेवलं होतं आणि मला असं होतं की मला पण करायचं आहे. मला पातळ आवाज आहे माझा, मग मला बेस हवाय. मग मी ते ट्राय करत गेलो. मग तो गार्गामेल सापडला आणि मग त्या अशा पद्धतीने गार्गामेल केला मी. गार्गामेलची एक मांजर होती ॲझरियल नावाची. तिचंही तू आवाज काढलेला. नाही, ओरिजिनल ह्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं. ठीक आहे, सगळ्या सीन मध्ये म्हणजे काही झालं ना तर ती फक्त येऊन एवढंच बोलायची. पण म्हणलं यार हे चित्र तर हलतंय थोडं, म्हणजे ते हलायचं, पण त्यांनी ते ठेवलं नव्हतं. ठीक आहे, मग म्हणलं आपण याला काहीतरी देऊया का. मग मी जिकडनं मची मजा आहे ना, मग ती ठेवली ती. मला काही सांगतोय, त्याला असं करून हे करून तिकडे करून थोडस काहीतरी 2-4 शब्द टाकून मी त्याला ते त्या मांजराला दिलं होतं आणि इतकं ते भारी बसलं होतं. सतत ते एन्काउंटर आला गार्गामेल आणि ॲझरियलचा की मजा यायची बघायला. आता बोलता बोलता तू साधारण एक 20-22 आवाज काढलेस की काय असं वाटतंय? 5-6 काढले नाही 5-6 नाही, फॉर शुअर. ठीक आहे. मी जे असंच बोलले तर लिटरली आता जर मोजायला बसलं असेल कोणी पॉडकास्ट मध्ये तर तेवढे आवाज झाले असतील. निघाले असतील. पण तुला माहितीये, आपला आवाज म्हणजे आपली आवाजाची पट्टी, वरची पट्टी, खालची पट्टी, हे 3 ठीक आहे, हे 3 ओरिजिनल. याच्यामध्ये हस्क ऍड केला वरच्या पट्टीच्या ह्याच्यामध्ये, तो खालच्या पट्टीच्या ह्याच्यामध्ये, मधल्या पट्टीच्या ह्याच्यामध्ये 6 ग्रंट ऍड केला वरती, मध्ये, खाली. 9 ओरिजिनली आहेत प्रत्येकामध्ये. पण हा जो प्रकार आहे ना इथला, हा जोपर्यंत आपण एक्सप्लोर करत नाही, अनालाइज करत नाही की आपण बोलतो कशा पद्धतीने, नक्की होतंय काय, तोपर्यंत हे क्रॅक करणं अवघड आहे असं मला वाटतं. बरोबर. मी लकी आहे की मला तेवढा टाइम मिळाला स्टुडिओमध्ये. मी लकी आहे की मी तेवढा वेळ देऊ शकलो या गोष्टींना. मी लकी आहे की मी ऍक्टर आधीपासून होतो. थिएटरमुळे ऑब्झर्वेशन नावाची गोष्ट माझ्यामध्ये होती, म्हणून मी या गोष्टी एक्सप्लोर करू शकलो. माझ्यासोबत अशी लोक होती जी ज्यांनी मला ते करू दिलं. प्रत्येकाला ते मिळणार नाहीये, पण प्रत्येकाने मग आपल्या आपल्या पद्धतीने ती गोष्ट शोधली पाहिजे. नॉट नेसेसरी की मी जे करतोय ते बरोबर आहे. करेक्ट. मीही धडपडतोय अजून, मीही शोधतोय काहीतरी की जे मला सापडेल आणि मी त्याच्यावर फर्म राहील. मॉड्युलेशन या गोष्टीबाबत मी फर्म झालोय. आवाज बदलणं कशा पद्धतीने, काय होतंय, कसं होतंय, समोरच्याचं बोलण्यातलं कळून येतं मला की तो कुठल्या इथून बोलतोय, म्हणजे कुठल्या पार्ट मधून तो बोलतोय. जसं आपण म्हणतो की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ते कॅरेक्टर कुठून बोलतंय हे तू फाइंड आउट करतोस आणि तुला त्याचा आवाज सापडण्यात मदत होते. जसं तू म्हणालास की मान बारीक होती, सो इथून अशी हवा येते, त्याला मानच नव्हती, सो असा आवाज आहे. तर हे आवाज शोधण्यासाठीचं खूप इंटरेस्टिंग टूल तू शोधलेस असं मला वाटतं. आणि दिस कुड हेल्प मेनी आर्टिस्ट टू फाइंड देअर कॅरेक्टर व्हॉइसेस. नाही का, म्हणजे एवढा हा चेहरा की नाही, खरं तर असा चेहरा का होता मला सापडलाय, तुम्हाला सापडेल की नाही सांगू शकत नाही तशातला भाग नाहीये. पण थोडं ना याला स्टेप बाय स्टेप जावं असं मला वाटतं. ऑफकोर्स स्टेप बाय स्टेप, पण दीज आर द टूल्स. येस. किंवा ह्याच्या मदतीने तू तुझे आवाज शोधलेले आहेत. शोधले. जसं बऱ्याचदा डिस्क्रिप्शन दिलं जातं जेव्हा एखादं कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतो ऑडिशनच्या वेळेस, की ती खूप चंचल आहे, ती एकुलती एक आहे, ती खूप ऍडव्हेंचर्स करते वगैरे वगैरे, ती फ्रेंड्स समोर खूप जास्त हे आहे, ती तिच्या वडिलांना घाबरू नये वगैरे, असे काहीतरी डिस्क्रिप्शन दिलं जातं. पण त्या डिस्क्रिप्शनच्या आधीच तू कॅरेक्टर बघून तुझ्या डोक्यात एक आवाज तयार करतोस आणि मग त्या इमोशनला फ्लो देण्यासाठी तू त्या डिस्क्रिप्शनचा वेगळा वापर करतो. बऱ्याचदा असं होत होतं. म्हणजे निमिष सोबत जर ऑडिशन करत असेल ना तर मी आधी व्हिडिओ बघून गोष्ट सांगायचो, मग तो म्हणायचा की हे बघ, हे असं डिस्क्रिप्शन पण दिलंय, तुला जर हवं असेल तर. मग त्याच्यातनं काही मिळतंय का बघून मग पुढे जायचो आम्ही. बट मला असं वाटतंय की आपल्यासाठी समोर दिसणारे व्हिज्युअल्स हाच प्रायमरी रेफरन्स असला पाहिजे. मग नंतर बाकी गोष्टी ऍड होतात, स्क्रिप्ट आणि या सगळ्या बाकीच्या. ओके. तर मी मगाशी सांगत होतो त्याच्या बाबतीत की हा जो पोर्शन आहे ना, हा खूप लोक एक्सप्लोर करत नाहीत.
की कुठे प्रेशर देतोय, काय करतोय, कशा पद्धतीने बोलतोय. राईट. थोडंसं विस्पर मध्ये गेलो आपण हा. आणि त्याला अजून थोडा फोर्स दिला तर मे बी हस्क येऊ शकतो थोडासा. वेगळं आणि हा, वेगळ्या पद्धतीने. पण त्याच्या आधी तुम्हाला विस्पर मध्ये जावं लागेल. विस्पर मध्ये आता मी बोलतोय, माझी इथंच एनर्जी लागते. मग मला काय करायचंय, मला पोटात एनर्जी देऊन बघायचंय. मग जेव्हा पोटात एनर्जी देतोय, माझा विस्पर असा ऐकू येतोय. राईट. आणि मग हाच विस्पर मी वरच्या ह्याच्यामध्ये वापरला तर वरच्या ह्याच्यामध्ये मला असा आवाज मिळतोय की याच्यामध्ये थोडासा हस्क आणि थोडासा वरची पट्टी. मग हे समजा मी खालच्या ह्याच्यामध्ये आलो, थोडासा बेस. हे बघ, स्टील इथे आहे मी. याच्यामध्ये मला अजून काय ऍड करू शकतो मी, ह्याच्यातच ग्रंट ऍड केला तर ह्याच्यात ग्रंट ऍड केल्यानंतर असा कुठला तरी आवाज येतोय. राईट. हा, आता मला हे जाणवतंय, मी काय करतोय मला जाणवतंय, मी कुठे प्रेशर देतोय, मी काय कुठल्या पद्धतीत आहे. म्हणजे एवढा पोर्शन आहे ना याच्यामध्ये मी खेळ करू शकतो ग्रंट बाबतीत. हा, ग्रंट म्हणजे फक्त हा पोर्शन आहे का प्रायमरी? हो, पण मी त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. जेव्हा मला हाय पिच असा विचित्र आवाज काढायचा आहे, सो मी लेट स्टॉक व्हॉइसला पण सांगितलं होतं की तो अवघड होता सगळ्यात. ॲनिमलिस्टिक आवाज काढायला सांगितलं होतं आणि असं तसं. मग त्याच्यामध्ये थोडासा आवाज. राईट. मग तो त्रास देत होता. पॅरेट आहे पण त्याच्यामध्ये मग थोडा अजून ग्रंट, थोडासा आवाज, हा जास्त पॅरेट वाटतो. येस येस. राईट. पण मला ॲनिमल बदलायचा आहे. मग कसं, मग थोडासा असा आवाज दिला तर ते थोडं वेगळं ऐकू येतं. राईट. बरोबर. हे कळलं पाहिजे कुठून आहोत, काय आहोत, नेझल कुठून आहे, कशा पद्धतीने आहे, ह्या पोर्शनचा कसा वापर करतोय. हे जे ओठ आहेत, हे आतले जीव आहे, दात आहे, बाकी गोष्ट आहे, आणि प्लस प्रोजेक्शन कुठून येते, काय येते बाहेर, कशा पद्धतीने येते, या गोष्टींकडे लक्ष दिलं तर अजून मॉड्युलेशन सोपं होतं. पण मग त्याच्यासाठी मुळात कळलं पाहिजे की आपण बोलतोय कसं. एक छोटासा पोट प्रश्न याच्यात विचारते. तू आता सांगितलंस की हा सगळा पोर्शन वापरायचा आणि हे सगळं, बॉडीचं दुसरं कुठलं पार्ट तुला मदत करतो का आवाज शोधण्यामध्ये? हा, ठीक आहे, ओके. ओव्हरऑल सगळीच बॉडी सुरुवातीला तर करायची. म्हणजे मी असं बाण बिण मारायचो डब करत की ते कॅरेक्टर जे करते ते मी करून पाहायचो काय होत. वजन उचलायचं असेल तर ऍक्च्युली असं इमॅजिन करणं की असं सगळं बोलतोय होतं, असं ताणायचं, शिरा बिरा ताणायचं, असं करायचं. आता गोष्टी बदलल्यात. आता सवय झाल्यामुळे ना तुला शरीराची गरज नाही पडत. हा, मी कुठेतरी कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पार्टला रिदम शोधतो. ओके. सो मी कधी कधी हे हलवतो, फक्त एवढंच. ओके. इथं समजा कुठे हात ठेवला असेल बोलताना तर हे हलवतो, कधी कधी खांदे हलवतो. डिपेंड करते मी काय कॅरेक्टर प्ले करतो, कुठला प्राणी प्ले करतोय. प्राणी प्ले करत असेल तर अजून गोष्टी मिळतात मला बॉडी वापरण्यासाठी. जर नॉर्मल ह्युमन वापरत असेल तर मग त्याच्यानुसार हळूहळू गोष्टी चेंज करून बघतो. पण प्राण्यांमध्ये मग ती मजा आहे बॉडीज वापरण्यामध्ये. खूपच म्हणजे त्याच्यामध्ये मग ते मान आणि हे आणि असं कसं खूप काही काही त्यात पण तुला माईक सोबतचा डिस्टन्स आणि पोझिशन सांभाळून ही सगळी मुव्हमेंट करायची. आता हे सवयीचं काम झालंय, त्यामुळे मला बऱ्याचदा कळलं असं की कुठे आहे काय आहे. आणि आता प्रोटूल्स माहिती आहे त्याच्यामुळे हेही कळलं की ते मॅनेजही होतं. अच्छा, दोन गोष्टी याच्यामध्ये की जेव्हा तू एवढे सगळे वेगवेगळे आवाज काढतोस तर दोन महत्वाचे मुद्दे हे बाजूला राहण्याची शक्यता असू शकते. एक म्हणजे डिक्शन, की तुझ्या आवाजामध्ये शब्द मिसआउट न होणं ह्याची काळजी घेणं. तर ह्याच्यासाठी तू हाऊ डू यू मॅनेज दॅट? हा मेजर माझाच प्रॉब्लेम होता सुरुवातीला, फंबल्स आणि अजूनही आहे, येतो बऱ्याच. म्हणजे तो पॅरेटचा आवाज जो काढलास त्याच्यामध्ये महत्वाचे शब्द कळू शकतात, पण जेव्हा तुला खूप बोलायचं आहे तेव्हा सगळ्या शब्दांमधलं व्हेरिएशन करणं आणि क्लीन शब्द पोहोचणं कठीण होऊ शकतं. तर ते कसं, हाऊ डू यू टॅकल विथ दॅट? ओके, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे प्रत्येक अक्षर आपल्या याच्यामधून बदललेल्या आवाजातून बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. सो राईट नाव ते डोनाल्ड डकचा आवाज पाहिलाय मी. ठीक आहे, मला तो इंटरेस्टिंग वाटलाय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असा काहीतरी असा आवाज आहे. सो मी आता या स्टेजला आहे की मला आवाजाची टेक्निक कळली आहे.
आता मला तोंडात असं काहीतरी क्रिएट करावं लागणार आहे ज्याच्यामुळे मी मुळाक्षर बोलू शकेल. हा बेसिक हा मी हे फक्त आवाज बदलून डिक्शन साठी सांगतोय, बरोबर. नॉर्मल नाही. बरोबर. सो मी बदललेल्या आवाजामध्ये मुळाक्षर जर व्यवस्थित बोलू शकलो क्लिअरली, हा तर मी बेसिक कळेल अशी भाषा बोलू शकतो. हा आणि जेव्हा मुळाक्षरांवर कमांड येईल आत्ता पण कळेल, मुळाक्षरांवर जेव्हा कमांड येईल त्याच्यानंतर मी हळूहळू शब्दांकडे वळेल. मग जोडाक्षर, ओके. मग अजून मोठे शब्द, मग फ्लो. हे आवाजानुसार क्रॅक करावं लागतं. आता हा आवाज जो मी आत्ता काढून दाखवला हा माझ्यासाठी नवीन आहे, ही टेक्निक नवीन आहे. बट जेव्हा तुला बेसिक टेक्निक क्लिअर माहिती आहे, हस्क, ग्रंट, बेस, हाय पिच, त्यावेळेस तुला हा प्रॉब्लेम नाही येता कामा, कारण त्या आवाजात तू खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो मी सतत त्या आवाजात बोलून 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 शब्द मोकळे करणं गरजेचं आहे. सवय करणं या सगळ्या पार्टला, की बोलतोयस तू त्या आवाजात बोलतोयस, त्या आवाजात बोलतोयस, त्या आवाजात बोलतोयस. म्हणजे बेसवाल्या पार्टला खूप सुरुवातीला असं झालं होतं माझं, की एनर्जी लागायची नाही किंवा शेवटचे 2-3 शब्द जायचे. पण आता तसा प्रॉब्लेम येत नाही, कारण मी ते करून 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 आता मला कळले की मी कुठे स्पेस मोकळी ठेवली की मला पॉज घेता येईल वाक्यांच्या मध्ये, जेणेकरून माझे पुढचे शब्दही तेवढेच क्लिअर ऐकू येतील. जोडाक्षर म्हण, काय म्हण, कसं म्हण, जिभेचा कसा वापर करतोय बेससाठी सुद्धा, हे जर लक्ष दिलं तर गोष्टी होतात क्लिअर बऱ्यापैकी. कधी असं झालंय का की ऑडिशनला तू एक आवाज काढलास, तो सिलेक्ट झालाय आणि त्याच्यानंतर जेव्हा तू डब करायला आलास एक आठवड्याभराने, तर तो सापडतच नाहीये आवाज? सुरुवातीच्या काळात असेल की ऑडिशनला नाही हे करतो, नाही हे ट्राय करतो, मग हा वरती घेतो, हा इकडनं खाली घेतो, मिळाला परफेक्ट, कमाल झालाय सॅम्पल, नंतर हा आवाज कसा काढला होता, कुठला आवाज वापरला कळत नाहीये. हो, असं झालंय सुरुवातीला एक, पण फार थोडा वेळ प्रॉब्लेम झालाय. पण हा बऱ्याच आर्टिस्टचा प्रॉब्लेम होतो, हा सगळ्यांचा असतो, एस्पेशली अॅनिमेशनच्या. अॅनिमेशन मध्येच आहे तो, आणि मोस्टली की काय आहे कसं आहे, कारण खूप चेंज केलेलं असतं ना बऱ्याचदा फॉर्म मध्ये. नाही आपण जरा काहीतरी भलतं देऊयात, काहीतरी असं करूयात, आणि त्या भलत्यामध्ये असे होते की हा सस्टेन करायचा आहे सिरीज भर, हे आपण विसरून जातो आपण ऑडिशन पुरती डन परफेक्ट. असं झालंय. आणि मग ते झाल्यानंतर मोस्टली ऐकण्याचा पार्ट येतो, की जिथे तुम्ही दिलेलं सॅम्पल ऐकत 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 रिक्रिएट करता. सो मी म्हणालो ना की आपण काय पद्धतीने बोलतोय हे आपण स्वतः ऐकणं हा प्रायमरी प्रेफरन्स असला पाहिजे आर्टिस्टचा. ॲनिमेशनसाठी तर होच, मग ते अजून कळत जातात गोष्टी की नक्की कुठून बोलतोय, काय बोलतोय, आणि अशा पद्धतीने. हो बापरे, खूप घनघोर डिस्कशन झालं आपलं आणि फार भारी वाटले हे सगळे मुद्दे ऐकून. आडझोडच बोललो इकडे तिकडे मी, काय झाला. पण ठीक आहे, म्हणजे आहेत अशाच पद्धतीने आहे. ते खूप आहे अजून बोलायला, बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते मी नाही सांगू शकत. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक आर्टिस्टला एक्सपिरियन्स केल्यानंतर त्याच्याच कळत जातात. करेक्ट. सो त्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक डिटेल्ड गोष्ट आपण इथे डिस्कस नाहीच करू शकत. आता तुझ्या गोष्टी सांगितल्या त्या टेक्निकल गोष्टी आहेत, Right. किंवा त्या आवाजापर्यंत पोहोचायचे मार्ग आहेत, पण इव्हेंच्युअली तुमचा आवाज कुठे पोहोचणार आहे हे तुम्हालाच माहिती असतं, हे तुम्हालाच माहित असायला पाहिजे, तरच तुम्ही वेगवेगळे आवाज काढू शकता. सो मॉड्युलेशनचा मुद्दा झाला, त्याच्यानंतर उच्चारांचा मुद्दा झाला. आता थर्ड आणि द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रूथ ऑफ दॅट कॅरेक्टर. तू आवाज मॉड्युलेट केलास, तू उच्चार करेक्ट पोहोचवलेस, पण तरी सुद्धा बऱ्याचदा आपण ऐकतो की रिजनल डब असं ड्राय वाटतं, किंवा फक्त डायलॉग्स बोलले जात आहेत असं वाटतं, ते ओरिजिनल लँग्वेज इतकं ऑथेंटिक वाटत नाही. तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं? म्हणजे जरी मी परफेक्ट आवाजात बोलले, परफेक्ट टाइम्ड, लिपसिंग सगळं करेक्ट आहे, पण मला जर ते इमोशन पर्यंत पोहोचता येत नाही, तर हाऊ डू आय क्रॅक इट? ओके, सो इमॅजिनेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे. ती स्टेप खूप महत्वाची आहे. ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन आणि मग मॉड्युलेशन, हे 3 स्टेप मी मोस्टली सांगतो. की ज्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन हा आपला डेली रुटीनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण किती गोष्टी ऑब्झर्व करतोय, किती आपल्यामध्ये ठेवतोय, किती साठा डोक्यामध्ये तयार करतोय, इन जनरल कॅरेक्टर्सचा, कारण कुठल्या कॅरेक्टर समोर येईल काही सांगता येत नाही. इमोशन्सचा सुद्धा, की आपण दिवसभरात कुठली गोष्ट कशा प्रकारे फील केली, समोरच्यानी कशा प्रकारे फील केली, आजूबाजूला लोक कशा प्रकारे एक्सप्रेस होत आहेत, कधी रिस्ट्रिक्ट करतायत, कशा प्रकारे रिस्ट्रिक्ट करतायत, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये येतात. या सगळ्या गोष्टींचा वापर आपण डब करत असताना इमॅजिनेशनमध्ये करणं, याच्यानी आपण ते फीलमध्ये जाण्यासाठी खूप हेल्प होते. ओके, राईट. सो प्रत्येक वेळेस स्क्रिप्ट
वाचली, सिंक दिला की झालं काम, असं होत नाही. मग तू म्हणते तसं तो ड्रायनेस येतो. ड्रायनेस येतो. त्यापेक्षा त्या गोष्टीकडे बघत, त्या व्हिज्युअल्सकडे बघत आपण ते इमॅजिन करणं, जितकं शक्य आहे तितकं आपण त्याच्यामध्ये राहून इमॅजिन करणं. मग ते कॅरेक्टरचं इमोशन असू दे, त्याच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट असू दे, किंवा बॅकग्राऊंड असू दे, जिथनं तू आलीस, या सगळ्या गोष्टी इमॅजिनेशन मध्ये टाकल्यानंतर आवाजामध्ये, त्या मॉड्युलेशन मध्ये ते आपोआप गोष्टी उतरतात, ज्या मी स्टेपमध्ये सांगितलं. सो इमॅजिनेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे असं मला वाटतं. आता हे सगळं आपण बोललो ज्याच्याने आपण एक उत्कृष्ट ॲनिमेशनचं डबिंग करू शकू. अजून एक गोष्ट मला फार महत्वाची आणि कठीण वाटते, ज्याबद्दल फार जास्त डिस्कशन होत नाही, जे जास्त खोटं वाटण्याची शक्यता असते, की जिथे आपण कुठली तरी ऍक्शन करत करत डायलॉग घेतोय, जसं धावत धावत डायलॉग घेतोय, खात खात डायलॉग घेतोय, कधी कधी थंडी वाजत असते आणि आपण कुडकुडत डायलॉग घेतो वगैरे. तर हे जे सगळं आहे ह्याच्यात परत इमोशन आपल्याला आणायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काही तू टेक्निक क्रॅक केली आहेस का? म्हणजे मला ऑनेस्टली खात खात डबिंग करणं मला प्रचंड कठीण जातं आणि मी ते खूप वाईट करते. तो माझा खूप वीक पॉईंट आहे. मला ते नाही जमत, किंवा मला काहीतरी खावं लागतं किंवा काहीतरी करावं लागतं ज्याने चकल्स येतात परत. सो तशा सगळ्या ऍक्शन करता करता ज्या आपण डबिंग करतो त्याला काही शोधलंयस का तुझं? ह्या सगळ्या गोष्टी जे तू म्हणालीस, की खाणं किंवा पळणं किंवा थंडी वाजत बोलणं किंवा हे करणं ते करणं, हा मुळात मॉड्युलेशनचा पार्ट नसून तो कंडिशनिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुमचा कॅरेक्टर त्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी बसून बोलतंय, तर त्या कंडिशनचा इफेक्ट तुमच्या आवाजात बोलण्यामध्ये यायला पाहिजे. बरोबर. याच्यासाठी मी मग माझ्या कॅरेक्टरला कुठल्याही मॉड्युलेटेड आवाजामध्ये घेतलंय, डझंट मॅटर, तो माझा प्रायमरी आवाज आहे. इथे आल्यानंतर त्याच्याशी बोलत असताना आता मला कळायचंय की मी प्रतीक म्हणून खात असताना कुठल्या गोष्टी आहेत, अडथळा कुठे येतोय, म्हणजे अडथळा कुठे येतोय हे जेव्हा मला कळतं त्यावेळेस मग चक्कल कधी येतोय कधी येत नाहीये, मग मला जीभ कुठे ठेवायची आहे, जी की कुठेच टच नाही व्हायला पाहिजे जेणेकरून चक्कल येणार नाही. कधी येतं चक्कल? जेव्हा दोन स्किन असा टच करतात तेव्हाच येतं ना, टच करून सेपरेट. राईट. सो मग मला काय करायचंय, मग काहीतरी आहे तोंडात जेणेकरून मला फ्री मुवमेंट करता येत नाहीये. कशाची? जिभेची म्हण आणि ओव्हरऑल ओठांची पण. तो ती जागा भरून काढणं, म्हणजे समजा कुठेही ठेवलं तरी पण कशा पद्धतीने होत आहे ते कळलं पाहिजे. राईट. आता हे ठेवलंय एका जागी, म्हणजे पान ठेवलंय, काहीतरी घास ठेवलाय, काही असू शकतं. राईट. याच्यासाठी मला वेगळं मॉड्युलेशन शिकायची गरज नाहीये. मला फक्त एवढंच शिकायचं आहे की माझ्या तोंडात काय फरक पडलाय. थंडीच्या ह्याच्यामध्ये माझं हे हल्लं पाहिजे ना खूप सारं, मग मी ते थोडं फील करेल काय होत आहे चेहऱ्याला ओरिजिनली मला माणूस म्हणून, हे कळणं खूप गरजेचं आहे. ना की मॉड्युलेट करत बसणं त्याच्यामध्ये, की मग हे नका करू, काही गरज नाहीये, मग ते नॅचरल नाही वाटत असं मला वाटतंय. ठीक आहे. हा एक मुद्दा आहे. अजून कुठले कंडिशन्स तुला विचारायचे असतील? काहीतरी जड उचलतोय, धावतोय. हा, राईट. हे सगळे परत ब्रीदिंग वरती. राईट. हा, एक्झॅक्टली. सो धावण्याच्या ह्याच्यामध्ये कम्प्लीट ब्रीदिंग आहे. राईट. आणि उचलायच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं हे ताणलं तरी पण फरक जाणवतो आपल्याला. बोलत असताना हे ताणलं की थोडं येतं ते, कारण ते आणि राईट. सो हे आहे. हा, बॉडीमध्ये बघा ह्या गोष्टी करत असताना, कारण समोरच्याची सुद्धा बॉडी त्या कंडिशन मध्ये आहे. सो बॉडी मधले बदल तुमच्या आवाजामध्ये आपोआप तो इफेक्ट आणतील. त्याच्यासाठी वेगळं मॉड्युलेट करायला जाऊ नका. तुमच्याकडे ऑलरेडी एक मॉड्युलेटेड आवाज आहे कॅरेक्टरला. राईट. सो ते आहे. इंटरेस्टिंग. सो आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय आणि वी हॅव अ सेगमेंट कॉल्ड ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट. तर ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट मी तुला काही प्रश्न विचारणार आहे जे की तुझे पर्सनल चॉईसेस आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट तुला उभं राहून डबिंग करायला आवडतं की बसून डबिंग करायला आवडतं? बसून, मांडी घालून. ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट तुला सगळ्यात कठीण गोष्ट कुठली वाटते डबिंग मधली? मला तर काहीच कठीण वाटत नाही, असे एक्सप्रेशन आहेत साधारण. मी शोधतो यार खरंच. लाईव्ह ऍक्शन नाही वाटत आता. हळूहळू गोष्टही करतोय, बट ठीक आहे. स्टील मी म्हणेल की लाईव्ह ऍक्शन मध्ये मॉड्युलेटेड आवाजामध्ये
ऍप्ट इमोशन पकडणं हे अजून मी स्ट्रगल करतोय आत्ता ह्या पॉइंटला, असं वाटतंय मला. नाईस. ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट तुला सगळ्यात एक्साइट करणारी गोष्ट कुठली आहे डबिंग मधली? जेव्हा एकाच सीन मध्ये 4 कॅरेक्टर्स असतात आणि ती माझीच असते. हे बोलताना जो एक माझीच असतात एक जो स्लाइड ॲटिट्यूड होता. थोडा तर मास करू शकतो. ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट कुठली गोष्ट हे सगळ्यात मोठं मिथ आहे डबिंग मधलं असं तुला वाटतं? की तुम्ही ऍक्टर आहात म्हणजे तुम्हाला डबिंग येईल. नाईस. ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट कुठल्या गोष्टीचा खूप राग येतो? अरे यार, काहीतरी आता येणार आहे बाहेर. मला ना पर्सनली कुठल्या गोष्टीचा राग आहे? येस येस. जेव्हा इंजिनियरला सिंक नाही करत. येस येस. आय सो रिलेट टू दिस. म्हणजे आपल्याला कळत असतं नाही का, थोडं घे ना माग, तिथं नाही येते, सिंक नाही होते, तरी पण तो तिथं चेक करतोय. आणि हे पण की वन मोर का one more? नाही ते सिंक नाही, थोडस अर्ली कर बरं. होत असं. नाही कर ना थोडस अर्ली कर. आय स्वेअर. एनिवे, ॲज अ व्हॉइस Right, आर्टिस्ट हा. विच इज युअर फेवरेट व्हॉइस अंटिल नाव? ओ 72,000 आवाजांमधनं कुठला? एक गुरुच म्हणू शकतो यार, कारण मी त्याच्यावर खूप काम केलंय म्हणून, सीन बाय सीन. सो त्या आवाजावर आणि तो बस मी रॅन्डम येतो पण आता हळूहळू मध्ये कुठेतरी. सो तो नाही यायला पाहिजे, बट ठीक आहे, म्हणजे तो आवडलाय थोडक्यात. तुझे स्ट्रॉंग पॉइंट्स आम्हाला कळाले की मॉड्युलेशन इज युअर फोर्टे असं आपण म्हणू. तर ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट तुझा वीक पॉइंट तुला काय वाटतं? भाषेवर कमांड नाही आहे, ज्याच्यावर मी खूप काम करतोय, म्हणजे इन्क्लुडिंग मराठी, हिंदी, इंग्लिश. जोपर्यंत भाषेवर कमांड येणार नाहीये तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फक्त एक आवरण म्हणून आहेत असं मला वाटतं, की ते लपवण्याची कारण आहेत. म्हणजे कोणी माझा फंबल बघत नाही, मग समजतंय का तुला? म्हणजे हे जर मी करत असेल तर मग असं होतं, एक ते एक्सक्यूज असल्यासारखं होतंय की हा ठीक आहे, ह्याला 3 टेक देऊच शकतो मी, हा बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं देतो. बट ते तसं नसायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचा फायदा घेतो मी, खूप गैरफायदा, पण ते तसं नसायला. पण मी काम करतोय भाषेवर, सो हळूहळू होईल. ते अपब्रिंगिंग नुसार नाहीच झालंय माझं भाषेवर काही काम, पण आता करतोय लक्ष देऊन हळूहळू. काही ऑप्शन्स, जेवणाच्या आधीचा डब की जेवणाच्या नंतरचा डब? आधीच नंतर झोप येते. नाही, त्याचा भाग नाहीये, बट ते असं ते रिकामच पाहिजे. डब करता काय सॉफ्टवेअर सांभाळणं की फक्त डब करणं? फक्त डब. ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट कुठली कॉमन मिस्टेक आहे जे सगळे व्हॉइस आर्टिस्ट करतात असं तुला वाटतं? ब्रीदिंग न वापरणं. नाईस. आणि तुझा फेवरेट डबिंग आर्टिस्ट, तुझी फेवरेट डबिंग आर्टिस्ट किंवा तुझा फेवरेट आवाज ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट? आवाज मी दुसऱ्यांचा. दुसऱ्यांचा, स्वतःचं नाही. स्वतःचं खूप सांगितलं अरे आता. तू विचारलं म्हणून सांगितलं ना, म्हणजे? खूप सांगितलं काय. पण असं तुला की आर्टिस्ट म्हणून कोण आवडतं? असं आर्टिस्ट म्हणून कोण आवडतं सगळ्यात जास्त, किंवा एखादा आवाज जो खूपच आवडतो, असं काही सांगू शकतोस? बर, ठीक आहे. नाही असं मी काही फार सेलिब्रिटीज वरलं नाही सांगणार आहे, पण मी ज्यांच्याकडून शिकलो त्या गोष्टी आहेत. मेलमध्ये सिद्धार्थ आहे आणि फिमेलमध्ये अनुप्रिता सिद्धार्थ कुलकर्णी. हा, आणि अनुप्रिता पेटकर. राईट, सॉरी, पूर्ण नाव घ्यायचे असतात माहिती. इट्स ओके, जस्ट फॉर पण या दोघांचं मी खूप जवळनं बघतो आणि मला आवडतात त्यांचा डब बघायला. मी त्यांच्याकडनं शिकतो, त्यांचं आवडतं मला. एनिथिंग यू विश टू डब? अवतार. नाईस. मॅनिफेस्टिंग. त्यांनी पार्ट काढला पुढचा. आता सगळ्यात शेवटी ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट किंवा ॲज अन आर्टिस्ट तुला काही व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर दिस इज युअर स्पेस. म्हणजे ऑडियन्सला किंवा टू द इंडस्ट्री आपण म्हणू, किंवा टू द क्लायंट्स, टू द डबिंग डायरेक्टर, एनीवन, तुला जर काही
सांगायचंय, बोलायचंय, जे तुझ्या मनात आहे, जे तुला वाटतंय, तर गो फॉर इट. नाही म्हणायचं खरंच काही, और खरंच म्हणजे नाही म्हणायचं अजून. मला असं वाटतं की नाही, मी अजून तिथपर्यंत असं नाही आलो काही. नाही काही हे नाही सांगायचं. बट इन जनरल नाही असं काही, खरंच नाही. जेन्युअनली थँक्यू बस एवढंच म्हणायचंय. बाकी असं काही नाही, खरंच नाही बोलायचं. जेन्युअनली नाही बोलायचं ओके म्हणून. ओके. एखादी खंत काही वाटते का तुला व्हॉइस आर्टिस्ट म्हणून? नाही हो, कशाची? की हे व्हायला पाहिजे, असं व्हायला अजिबात पाहिजे, नाही. असं काही वाटत नाही? वाव, खूप काही काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आम्हा सगळ्यांना. आणि आय एम शुअर की ऑडियन्स तुझ्या प्रत्येक आवाजाला हा आवाज कुठनं घडला, अरे भाई हा आवाज कुठनं कसा काय, असं खूप इंटरेस्टिंग सगळे आवाज झालेत सगळे. आणि खूप भारी भारी टूल्स पण तू आम्हाला सांगितलेस या निमित्ताने. अजून भरपूर गप्पा मारायला आवडतील, बट आपल्या एपिसोडचा वेळ संपत चाललाय, त्यामुळे आपण इथेच रजा घेऊया. थँक्यू सो मच प्रतीक कार्यकर्ते. तुझ्या आडनावासारखीच तू बरेच कार्य करत राहावेस. धन्यवाद. आणि आपण भेटूया विचार पुढच्या करून एपिसोडमध्ये. विचार करून आली होती. 100% नाही, हे आता सुचलं. स्क्रिप्टेड आहे. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ऑफ लेट्स टॉक व्हॉइस विथ प्रियदर्शिनी.